येत्या 16 मेला शनी जयंती येत आहे. त्याचबरोबर हा वार म्हणजे शनिवार आहे. आता शनिवार हा शनी देवांचाच वार आहे आणि त्याचबरोबर त्यांची जयंती म्हणजे त्यांचा जन्मदिवस पण आहे. त्यामुळे हा दिवस अतिशय उत्तम असा आहे. तर आपल्याला माहिती आहे की पत्रिकेमध्ये शनिदेव हे न्यायाधीश आहेत आणि त्याच्यामुळे जर समजा कधी कुणाची कामं अडत असतील, काही प्रॉब्लेम येत असतील, तर त्यांना प्रसन्न करण्यासाठी हा अतिशय योग्य आणि उत्तम दिवस आहे. ज्यांना 7:30 चालू म्हणजे कुठल्या राशी, तर मेष रास, कुंभ रास, मीन रास, त्याचबरोबर ज्यांना शनीची ढैया चालू आहे म्हणजे धनु आणि सिंह रास, तर ह्या लोकांबरोबरच ज्यांना शनी महाराजांची महादशा, दशा, अंतर्दशा चालू आहे, त्याचबरोबर एखाद्याच्या पत्रिकेत शनी अशुभ आहे, बलहीन आहे, तर अशांसाठी सुद्धा हा उपाय अतिशय उत्तम आहे. तर बघा काय करायचं आहे, ह्या दिवशी तुम्हाला छाया दान करायचं आहे. आता छाया दान म्हणजे काय, तर एक वाटी घ्यायची आहे, त्याच्यात तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल घ्यायचं आहे आणि आपला स्वतःचा चेहरा त्याच्यात बघायचा आहे. त्यानंतर 2 लवंगा घेऊन त्या आपल्या भोवती अँटी क्लॉकवाईज अशा फिरवायच्या आहेत. 7 वेळा त्या फिरवायच्या आहेत. त्या फिरून झाल्या की त्या तेलात ते टाकायचं आहे आणि हे जे तेल आहे ते शनी मंदिरात जाऊन शनी मंदिराच्या बाहेर जो दिवा असतो की नाही, तर त्याच्यात हे निम्म तेल टाकायचं आहे आणि बाकीचं जे तेल आहे ते शनी महाराजांच्या पायाशी तुम्हाला वाहायचं आहे. तर हे करायचं आहे. त्याचबरोबर ह्या दिवशी दानालाही महत्त्व आहे. दान देताना ज्यांना असे त्रास आहेत, ज्यांची कामं अडलेली आहेत, 7:30 आहेत, तर यांनी काय करायचं, काळे तीळ दान करायचे आहेत किंवा अख्खे काळे उडीद जे असतात की नाही, तर ते दान तुम्ही करू शकता. त्याचबरोबर काळी घोंगडी दान करू शकता. एखाद्या गरीबाला तुम्ही अन्नदानही करू शकता. त्याचबरोबर लोखंडाचं दान ह्या दिवशी खूप महत्त्वाचं आहे. एखाद्या गरीबाला जे आवश्यक अशा गोष्टी आहेत की कढई झालं किंवा लोखंडाचा तवा झालं, तर असं लोखंडाचं तुम्ही कुठलंही दान करू शकता. कारण काय, तर शनिदेव हे लोखंडाचा कारक आहेत. त्याच्यामुळे तुम्ही लोखंड या दिवशी दान करू शकता. त्याचबरोबर आपल्या मागची पीडा जी आहे ती जाण्यासाठी एक छानसा उपाय आहे. ते म्हणजे काय, तर काळी चमड्याची चप्पल असते की नाही, तर ती आणायची आहे. तर ती चप्पल घालून शनी मंदिरात जायचं आहे आणि शनी देवतांना सांगायचं आहे की माझ्या मागची जी पीडा आहे ती सगळी जाऊ दे, माझी कामं जी आहेत ती मार्गी लागू दे आणि ती चप्पल आहे ती तिथंच ठेवायची आहे. येताना अनवाणी पायाने यायचं आहे तुम्हाला. त्याने तुमची पीडाही सुद्धा जाऊ शकते. तर असे हे छोटेसे अतिशय प्रभावी असे उपाय आहेत. तर ह्या शनी जयंतीला हे उपाय नक्की करा आणि तुम्हाला त्याचा काय अनुभव होतोय तेही सांगा. स्वामी ओम.